अयोध्येत रामलल्लाच्या दानाचीही चोरी झाल्यानं देशभरात संताप आहे। पण आता भाजपचेच नेते विनय कटियार यांनी मोठ्या कारवाईचे संकेत दिलेले आहेत। मंदिर ट्रस्टचा राजीनामा देणारे चंपतराय सुद्धा लवकरच जेलमध्ये जातील असं कटियार यांनी म्हटलंय। बघूया। तो उसमें देखा चंपतराय भी है, गोपाल राव भी है, जिन मिश्रा हैं, जेल नहीं जा पा रहे हैं। अब हो सकता आगे जाएं। अभी अयोध्येतल्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात भाजपचे नेते आणि बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी मोठा दावा केला। राम मंदिर ट्रस्टचे राजीनामा देणारे सरचिटणीस चंपतराय, प्रशासक गोपाल राव आणि माजी विश्वस्त अनिल मिश्रा जेलमध्ये जातील असा इशारा कटियार यांनी दिला। राम मंदिरातील दानाची चोरी उघड झाल्यानंतर चंपतराय, गोपाल राव आणि अनिल मिश्रा या तिघांनी राजीनामे दिलेत। राम मंदिर ट्रस्टनं सोमवारी अयोध्येत बैठक बोलावली आहे। या बैठकीत चंपतराय, गोपाल राव आणि अनिल मिश्रा या तिघांवर कारवाईची शक्यता आहे। या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाऊ शकते। और मोदी जी के साथ वो संपर्क में है फोन पर। किस मामले में? इसी मामले में। और यहाँ जब आ गए तो मोदी जी ने कहा रात को वो 1:30-2 बज गए होंगे रात के। तो उन्होंने कहा कि अरे भाई क्या क्या होगा अब। अरे तो मैंने कहा कि सब ठीक हो जाएगा, कुछ तो है नहीं। लेकिन जब हम यहाँ आ गए तो उसमें देखा चंपतराय भी है, गोपाल राव भी है, ये सब जितने हैं ये, हाँ, अनिल मिश्रा हैं। तो ये तो किसी कारण से थोड़ा बच गए, जेल नहीं जा पा रहे हैं। अब हो सकता आगे जाएं। अभी अयोध्येत राम लल्लाला दिलेल्या दानावरतीच डल्ला मारण्यात आलाय। हा तपास एसआयटी कडनं सुरू आहे। एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे। रोज 6 ते 8 लाख रुपये चोरले जात होते। चोरी उघड होण्याआधी रोज 16 ते 18 लाख रुपये इतक्या दानाची नोंद होत होती। पण आता तपास सुरू होताच दररोज 24 ते 26 लाख रुपये इतकं दान नोंदवलं जातंय। एकूण 200 कोटींहून अधिक रुपयांचा दान घोटाळा झाल्याची शंका आहे। रोकड व्यतिरिक्त सोन्या चांदीचे दागिनेही लंपास करण्यात आले। चांदीच्या विटाही गायब झाल्यात। रामलल्लाला चढवलेले दागिनेही सोडले नाहीत। 70 किलोहून अधिकची चांदी गायब झाल्याचं बोललं जातंय। सरसंघचालकांना माध्यमांनी राम मंदिरातील दान चोरीवरनं प्रश्न विचारला, पण मोहन भागवतांनी रामराम म्हणत उत्तर देणं टाळलं। म्हणजे प्रभू श्रीराम के प्रति आस्था को कुछ लोग धक्का पहुंचा रहे हैं। महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी दान चोरीवरनं आंदोलनाची हाक दिली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दादरमध्ये रामरक्षा आंदोलन होणार आहे। शिवसेनेचं आंदोलन उद्या आहे, उद्या सुरू होत आहे। मुंबईमध्ये त्याची सुरुवात आहे। महाराष्ट्रामध्ये आंदोलन पसरणार आणि त्यानंतर देशभरामध्ये सुद्धा या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते। एखाद्या गुन्ह्यात जेव्हा 5 पेक्षा किंवा 5 लोक सहभागी असतात तेव्हा तो चोरी नसते, तो दरोडा असतो। इथे 5 पेक्षा जास्त लोक आहेत, त्याच्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडला आणि हे एखाद दुसऱ्या माणसाचं काम नाही। कारवाई संपूर्ण जो राम मंदिरचा ट्रस्ट आहे त्यांच्यावर व्हायला पाहिजे। ते कर्तव्यास मुकलेले आहेत, ते कर्तव्यास चुकलेले आहेत। खूप दिवसांनी उद्धव ठाकरेजींना चांगली बुद्धी कोणीतरी दिली आहे। आता या दिलेल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने वापर करतील असं मला वाटतं। उद्धव ठाकरेजींनी या विचाराचीच फारकत घेतली होती। अयोध्येला जाण्यासाठी तयार नाही उद्धव ठाकरेजी, कारण काँग्रेसची युती केली आहे। काय आंदोलन करणार आहेत? हनुमान चालीसा वाचणार आहेत। जे हनुमान चालीसा पठण त्यांच्या बंगल्यासमोर करत होते त्यांना ह्यांनी जेलमध्ये टाकलं होतं। त्याला 13 दिवस जेलमध्ये त्यांना बंद केलं होतं आणि आज ह्यांच्यावर ही वेळ आलेली की आता हे गल्लोगल्ली जाऊन हनुमान चालीसा वाचणार। यांच्यात जर परिवर्तन होत असेल तर ठीक आहे, परंतु राजकारणासाठी आता हनुमानांचा सुद्धा वापर जरी त्यांनी केला तरी लोक हे विसरलेले नाहीत। आता उबाठांनी हिंदुत्व सोडलंय हे मात्र नक्की झालेलं। अयोध्येतलं भव्य राम मंदिर साकारल्यानंतर महिन्याला 25 लाख भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येतात। आपापल्या परीनं भाविक श्रद्धेनं काही ना काही दानपेटीत टाकतो, पण दानपेटीची सुरक्षा ज्यांच्याकडे होती त्यांनी दानावरतीच जल्ला मारला। भगवान रामलल्लालाही चोरट्यांनी सोडलं नाही। आता या चोरट्यांचा हिशेब एसआयटी कडनं घेतला जातोय।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.